Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates cause whenever we upload new video. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन ने अपनी मांगों को लेकर आज़ाद मैदान में धरना आंदोलन किया। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातले जे 32,000 कंत्राटी कामगार आहेत, या कामगारांचं त्यांच्या विविध मागण्याकरता धरणा आंदोलन आजपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान या ठिकाणी सुरू झालेलं आहे। गेल्या 10-12 वर्षापासून, किमान 15 वर्षापासून विद्युत मंडळाच्या महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपन्यांमध्ये हे कंत्राटी कामगार, तंत्रज्ञ, लाईनमन, त्यानंतर ऑपरेटर, बिल डिस्ट्रीब्युशन, बिल वाटप, फोटोमीटर रीडिंग, ऑफिसचं कार्यालयीन काम या कामाकरता काम करतात। यांना महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतनसुद्धा दिलं जात नाही, अल्प वेतनावर त्यांना राबवून घेतले जाते आणि म्हणून या सगळ्या कामगारांना कायम कामगार म्हणून सामावून घेतलं पाहिजे, ही मागणी आम्ही करतोय। आणि ही मागणी केल्यानंतर 28 दिवस आंदोलन 2015 साली प्रकाशगडच्या ऑफिसवर केल्यानंतर राज्य शासनाने, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी या कामगारासाठी एक कमिटी नियुक्त केली आणि रानडे कमिटीच्या माध्यमाने या कामगाराला कायम करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याकरता संघटनांचे मतं जाणून घेतले आणि अहवाल तो राज्य शासनाला सादर केला। तो अहवाल सादर केल्यानंतर सुद्धा निर्णय झालेला नाही आणि म्हणून परत एकदा या कामगारांच्या करता सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला, किमान वेतन लागू केले गेलं पाहिजे, याकरता मग समान काम समान वेतन करता एक कमिटी राज्य शासनाच्या वतीनं अनुराधा भाटिया कमिटी नियुक्त केल्या गेली। त्याही कमिटीचा अहवाल राज्य शासनाकडे प्रलंबित आहे। आमची मागणी हीच आहे की हे 32,000 कंत्राटी कामगार या कंपन्यांमध्ये 15 वर्षापासून जे काम करतात, या सर्व लोकांना रोजंदारी कामगार म्हणून प्रथम सामावून घेतलं पाहिजे आणि टप्प्याटप्प्यानं परमनंट कामगार म्हणून त्यांना सामावून घेतलं पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। तोपर्यंत यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन हे सुद्धा लागू केलं गेलं पाहिजे। आणि या मागण्या करत असताना जे कामगार जे आहेत, काम करतायत, यांना संरक्षण दिलं गेलं पाहिजे। जेव्हा नवीन भरती या 3 कंपन्यांमध्ये होते तेव्हा 10-10, 15-15 वर्ष काम करणाऱ्या लोकांना, या कामगारांना कामावरून कमी केला जातो। आमचं असं म्हणणं आहे या कामगारांना कायमस्वरूपी 60 वर्षापर्यंत संरक्षण दिलं पाहिजे आणि यांना जो पगार आहे, हा किमान वेतन कायदा जो आहे राज्य शासनाचा, ज्याचे दर गेल्या 8 ते 10 वर्षापासून मूळ वेतनामध्ये वाढ झालेली नाही आणि म्हणून राज्य शासनानं किमान वेतनसुद्धा या कामगाराला 20,000 केलं पाहिजे। या प्रमुख मागण्यांना घेऊन वीज उद्योगातली मोठी आणि प्रथम संघटना MSEB वर्कर्स फेडरेशन सातत्यानं लढा देत आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्याला विनंती आहे की त्यांनी तात्काळ हा प्रश्न हाती घेऊन सोडवला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी तर परवा जाहीर केलं की आम्ही कंत्राटी कामगाराच्या संदर्भात फार सकारात्मक आहोत, म्हणून आमची मागणी आहे की देशाच्या इतर राज्य विद्युत मंडळाच्या वीज कंपन्यांमध्ये जसं सामावून घेतलं तसं या कामगारांना। नमस्कार, माझं नाव सरिता चव्हाण आहे। मी वसई इथून आलेली आहे। वसई सर्कलमधून वसई वेस्ट, विरार ईस्ट, नालासोपारा ईस्ट या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आम्ही आणि खूप वर्षापासून आम्ही काम करत आहे। जवळजवळ आम्हाला आता 10-12 वर्ष होत आलेली आहेत। अगदी जसे कायम कामगार काम करतात त्याच परीने आम्ही पण काम करतो आहे, पण आम्हाला तेवढं वेतन मिळत नाही आहे, खूप कमी वेतन मिळतं आहे आणि आमची सरकारकडे अशीच मागणी आहे की समान काम समान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे। आमचं शोषण बंद झालं पाहिजे, हे कंत्राटी आउटसोर्सिंग हे बंद झालं पाहिजे, आम्हालाही या कंपनीत सामावून घेतलं पाहिजे। आमची काही खूप मोठी अपेक्षा नाही आहे, पण जे खरोखरच आम्ही त्या कायम कामगारांबरोबर काम करत आहे त्याची थोडीशी तरी कदर करावी सरकारने, एवढीच आमची मागणी आहे। म्हणूनच वर्कर्स फेडरेशन या संघटनेने आम्हाला न्याय देण्याचं ठरवलेलं आहे। ही संघटना आमच्या गेल्या 10 वर्षापासून पाठीशी आहे आणि ही संघटना आम्हाला खूपच मदत करत आहे आत्तापर्यंत। म्हणजे आम्ही ज्या लेवलला आता काम करत होतो तेव्हा या आउटसोर्सिंगकडे कोणी बघतही नव्हतं। म्हणजे असं कंपनी अशी समजत होती की आउटसोर्सिंग म्हणजे काहीच नाही, म्हणजे असा तांदळातला एखादा खडा कसा असतो तसं ते आपल्याला वेगळं करत होते। पण या संघटनेमुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे। या संघटनेने आम्हाला अगदी म्हणजे जशी आई आपल्या बाळाला हात देते तशी या संघटनेने आम्हाला हात दिलेला आहे आणि आज इथपर्यंत आम्हाला घेऊन आलेली आहे। ह्या आंदोलनात आम्ही सहभागी एवढ्यासाठीच झालो आहे की आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे।
ज्या आम्ही माझे नाव दत्तात्रय संपतराव पाटील. मी सांगली जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. गेली अनेक वर्ष कंत्राटी कामगारांचा हा प्रश्न उद्भवत आहे. गेली जवळजवळ 10 वर्ष झाली वर्कर्स फेडरेशन हा फक्त लढा देत आहे. टोटल MSCBमध्ये जरी 15 संघटना असतील तरीसुद्धा त्या फक्त नाममात्र आहेत. एकमेव वर्कर्स फेडरेशन शिवाय हा प्रश्न कोणीही हाती घेतलेला नाही. कुठलाही प्रश्न असो किंवा पगाराचा असू दे किंवा आपला भत्त्याचा असू दे किंवा पगारवाढीचा असू दे किंवा आपला कोर्टाचा विषय असू दे, आंदोलनाचा विषय असू दे, वर्कर्स फेडरेशन हा प्रश्न सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. बाकीच्या संघटना ह्या फक्त दिशाभूल करत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त वर्कर्स फेडरेशनच्या पाठीशी राहा हीच मी कळकळीची विनंती करतो. कैमरामैन रोशन गायकवाड़ के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates, cause whenever we upload new video